नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आज बनवणार होते गावरान स्टाईल चिकन बिर्याणी। चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया। मी 4 कांदे घेतलेत, 4 मिरच्या घेतल्यात, 1 टोमॅटो घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि ते आपल्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 300 ग्रॅम चिकन आणलंय, त्याला स्वच्छ धुवून घेतलंय। नंतर त्याच्यात मी मीठ टाकलंय चवीनुसार। अर्धा चम्मच हळद आणि त्याला मस्त मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे। नंतर मग मी सगळं कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे सगळं चिरून घेतलंय। आता आपण वाटण्यासाठी काय लागतंय ते बघूया। कोथिंबीर घेतली आहे मी थोडीशी, खोबरं घेतलंय थोडं, आल्याचा तुकडा घेतला एक आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। आपल्याला त्याचं वाटण बनवून घ्यायचंय। आपलं वाटण रेडी आहे। नंतर मग मी राईस घेतलाय, बासमती राईस आहे, 1.5 पेला घेतलाय। त्याला पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचंय। तुम्ही ह्या राईसऐवजी इंद्रायणी राईस घेतला तरी पण त्याची पण बिर्याणी खूप टेस्टी लागते। आता तुम्हाला जो राईस आवडतो तुम्ही त्याच्यात तो घालू शकता। नंतर मग मी गॅस पेटवला आणि त्याच्यावरती कुकर ठेवला। तुम्ही पातेल्यात पण करू शकता बिर्याणी, पण मी कुकरमध्ये केलेली। मग त्याच्यामध्ये मी 4 ते 5 पळी तेल टाकून घेतलं। तेल चांगलं तापलं की त्याच्यात आपल्याला 2 लवंग आणि 2 मिऱ्या टाकून घ्यायचे। थोडीशी दालचिनी टाकायची आहे। आपल्याला चिरलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्यात आणि तमालपत्र टाकायचे। ते चांगलं फ्राय झालं की त्याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा पण आपल्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। अशाच नवनवीन रेसिपी, माझं डेली लाईफ तुम्हाला बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझी व्हिडिओ अपलोड झाल्या नोटिफिकेशन येईल। कांदा चांगला फ्राय होईपर्यंत आपण 1.5 तांब्या पाणी गरम करायला ठेवूया। आता आपण त्याच्यामध्ये मगाशी केलेलं आलं, खोबरं, लसूण, कोथिंबीरचं जे वाटण होतं ते आपण त्याच्यात घालून चांगलं फ्राय करून घेऊयात। वाटण चांगलं फ्राय झालं की मी त्याच्यात कांदा मसाला टाकणार आहे 2 चमचे। नंतर बिर्याणी मसाला टाकलाय मी, घरकुलचा मटन मसाला आहे हा। त्याला पण चांगलं फ्राय करून घ्यायचंय आपल्याला। हळद तर आपण मगाशी मॅरिनेशन करताना टाकली, त्याच्यामुळे आता टाकायची नाहीये। परत मी चिकन मसाला पण टाकून घेतला थोडा। मसाला चांगला फ्राय झाला की त्याच्यात आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटोला पण चांगलं मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचंय। बघू शकता तुम्ही मसाला किती छान प्रकारे फ्राय झालाय। आता आपल्याला त्याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून घ्यायचंय। थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी। ते पाणी जे टाकलंय ते पूर्ण आटेपर्यंत, म्हणजे मसाला चांगला फ्राय होईल। कुठलीही भाजी असली ना, मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा, म्हणजे त्याची एक वेगळीच टेस्ट लागते। तोपर्यंत आपलं पाणी पण गरम झालेलं आहे चांगलं। बघू शकता मसाल्यातलं पूर्ण पाणी आटून गेले, फक्त तेल आणि ते मसालाच दिसतोय। त्याच्यात आता आपल्याला चिकन टाकून घ्यायचंय आणि चिकन पण चांगलं फ्राय करून घ्यायचंय। चिकन पण मस्त फ्राय करून घ्यायचं। बघू शकता तुम्ही किती मस्त तेल सुटले त्याला। ते झालं की आपल्याला त्याच्यात राईस टाकून घ्यायचं आहे। राईसचं शूट करायचं मी विसरली आहे। आता हे मसाला पूर्ण चिकनमध्ये आपल्याला राईस टाकून त्याला पण जरा वेळ फ्राय करायचं आणि मग आपल्याला त्याच्यात गरम झालेलं पाणी टाकून द्यायचं। पण मी आता राईसचा व्हिडिओ शूट करायचं विसरले, पॉज केलं तर ते तसंच राहून गेलं। बघू शकता मी राईस टाकलं, त्याच्यानंतर मग ते पाणी टाकून दिलं त्याच्यानुसार, राईसनुसार। थोडंसं तूप टाकलंय मी 2 चमचे। नंतर वरतून परत आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे।
काही राईसला पाणी जास्त लागतं, काही राईसला कमी लागतं. तर आता तुम्ही ते राईसनुसार तुम्ही पाणी कमी जास्त टाकून घ्या. नक्की ट्राय करा अशा पद्धतीने एकदा बिर्याणी. मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं त्याच्यात परत. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेऊया. जर इंद्रायणी राईस असेल तर तो 3 शिट्ट्यांमध्ये पण शिजतो, पण हा जर विकत आपण बिर्याणी राईस आणला असेल तर त्याचे 4 ते 5 शिट्ट्या करून घ्या. गावाला ही बिर्याणी एकदम फेमस आहे. गावाला जास्त कोण दम बिर्याणी करत नाही, कारण दम बिर्याणी करायला खूप वेळ लागतो आणि गावाकडच्या लोकांना तेवढा टाईम नसतो. गावाकडं पार्टीसाठी तर ही बिर्याणी एकदम फेमस आहे. आम्ही खूप वेळा केलेली आहे. आपली बिर्याणी तयार झालेली आहे. मी सर्व करून घेते. बघू शकता तुम्ही किती मस्त झाली आहे. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल बघून, तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.